गाईज परत एकदा आम्हाला गरम होते आणि आम्ही चाललोय आता कूलर घेण्यासाठी. आता आज नक्की कूलर भेटलं पाहिजे, नाही तर काल सारखे पचका नको व्हायला, काल नाही परवा सारखा पचका नको व्हायला, तर गडबडून जाईल. आणि आमच्या घराचा बाहेर आहे नाही कूलर आहे. माझी इच्छा आहे की हे कूलर कधी घरात आणावं, पण खूप मोठं आहे ते, दरवाजात मावणार नाही, एवढ्या मोठ्या दरवाजात मावणार नाही, शॉर्ट होऊन जाईल. फायनली आमचा कूलर आला गाईज. कूलर ओके गाईज, फायनली आम्ही घेतलंय कूलर खूप वेळानंतर. आणि कूलर पडले आम्हाला 6,690 रुपयाला. आता फटाफट त्याची अनबॉक्सिंग करू. ओके गाईज, मी खूप दिवसानंतर आलोय माझ्या PG वरती. इथं मी आपल्या जुन्या रूमवर, इथं मी पण राहिलोय, हा पण राहिलाय, सगळेच राहिले आणि हा इथंच राहिलाय. इथं पण राहायचं हा ना. किती 2 वर्षानंतर भाऊ PG सोडतोय आणि भाऊ PG सोडून चाललाय. आम्ही शिफ्टिंग त्याची करतोय आज दुसऱ्या ठिकाणी. चलो घ्या फटाफट. तशी 2च बॅग झालंय आणि आम्हाला सगळं 2 व्हीलरवर घेऊन जायचंय. कसं काय जायचं माहित नाही आता. ओके गाईज, आम्ही त्याचं सामान अर्ध्याच्या वर शिफ्ट केलंय आणि आणि तो गेलाय जेवण करायला. तर आम्ही आता भाऊचं काम करायला चाललोय छोटंसं. आज सुट्टी तर हिंजवडी एकदम खाली खाली वाटतंय. रस्त्याला एवढी काय गर्दी नाही आहे, दुकानामध्ये एवढी काय गर्दी नाही का रे. सगळे घरी गेले, सलग 3 दिवस सुट्ट्यामध्ये सगळे घरी गेले, फक्त आम्हीच इथं थांबलो येड्यासारखे. गाईज मी घेतली पिस्ता कुल्फी, भाऊनी घेतली काहीतरी काय रे भाऊ मावा कुल्फी. आणि भाऊचं काम आता मी करायला जाणार आहे. ओके गाईज, फायनली आमचं शेवटची गोष्ट आहे हा टेबल आणि एवढं सामान आम्हाला घेऊन जायचंय. आम्ही आता 2 व्हीलर कसा घेऊन जाऊ त्याचा विचार करतोय गाईज. बाकी काही गोष्टी महत्वाच्या गोष्टी घ्या आणि बाकीचं टाकून द्या. गाईज एक नुकसान झालंय आमचं, याची मूठ पडली, पण आम्हाला एक टेबल भेटलंय. टेबल आम्ही गाडीवर 2 व्हीलरवरती आणलंय. मी चालू होतो, भाऊ बसला होता मागं. असं कोण करतंय? असं मी करतो, माझ्याकडनं झालंय. आता अशीच छत्री वापरायची. सॉरी. गाईज फायनली आमची साडी शिफ्टिंग झालेली आहे आणि भाऊ आता संसाराला चालू होणार आहे. रोहनसाठी ऑल द बेस्ट नवीन घरासाठी. लवकरात लवकर हे गट मालकीचं हो.